मी पुणे विद्यापीठात एबीव्हीपीचं आंदोलन सुरू आहे। सेट निकालमध्ये दिरंगाई केल्यानं विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचं सेट भवन समोर आंदोलन सुरू असल्याचं कळतंय। महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेटचा निकाल रखडल्यानं 1,10,000 पेक्षा जास्त उमेदवार हे प्रतीक्षेत आहेत आणि परीक्षा होऊन 2 महिने उलटलेत तरी निकाल न लागल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाल्यामुळे निकालाला विलंब होत असल्याचा तर्क लावला जातोय, तर नेट परीक्षेचा अवघ्या 22 दिवसात निकाल लावला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेटचा लवकरच निकाल जाहीर करावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी लावून धरलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, प्राजक्ता, नक्कीच आपण पाहतोय की सेटच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे। आपण सेट भवन जे आहे त्याच्या बाहेर आपण पाहू शकतो की 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा निकाल जो आहे तो विद्यापीठामुळे रखडल्याचा आरोप जो आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे सेट भवन आहे त्याच्या बाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन जे आहे ते आज करण्यात येते। जो आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे की जी परीक्षा ऑफलाईन झाली त्यामुळे या निकालाला जी आहे ती दिरंगाई झाली होती आणि राज्यभरातल्या 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा हा निकाल रखडल्याचा आरोप हे विद्यार्थी करतात। घोषणाबाजी गेल्या 1 तासापासून सुरू आहे। काय मागणी आहे विद्यापीठाकडे? महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जी यूजीसीच्या माध्यमातून घेतली जाते ती कंडक्ट करण्याचं काम या पुणे विद्यापीठाचं असतं। महाराष्ट्रामध्ये जी प्राध्यापक भरती होते ती मग सीएचबी तत्वावर असेल, परमनंट असते, या प्राध्यापकांची भरती या सेट परीक्षांवरती अवलंबून असते। आधीच महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक भरती त्या ठिकाणी बंद आहे, कुठल्याही पद्धतीने भरत्या होत नाहीये। त्यात 70 दिवस उलटून गेल्यानंतर देखील अजून या विद्यार्थ्यांचा निकाल लागलेला नाहीये। 1 लाख विद्यार्थी त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी परीक्षा 15 जूनला दिलेली आहे। 70 दिवस उलटून गेले, अजून निकाल नाहीये। मागणी काय आहे तुमची? आता आमची मागणी एवढीच आहे, याच्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून आम्ही विद्यापीठ प्रशासनाकडे आणि महाराष्ट्र शासनाकडे मागणी करतोय। 70 दिवस परीक्षेला उलटून गेलेले आहेत। 15 जून रोजी ही परीक्षा झालेली आहे। याच्यामध्ये आम्ही कुलगुरूंसोबत पर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न केला। कुलगुरूंचं एवढंच म्हणणं आहे की आरक्षणामुळे हा विषय प्रलंबित आहे, आरक्षणामुळे आम्ही निकाल लावू देत नाहीत। परंतु विद्यापीठाची ज्यावेळेस याच्यावर समिती स्थापन झालेली आहे, या समितीचे एक सदस्य म्हणून कुलगुरू देखील आहेत। त्यामुळे या समितीचा जेवढा अधिकार आहे की या प्रशासनामध्ये संवाद साधून निर्णय घेण्याचा, तेवढं लवकरात लवकर या विद्यापीठ प्रशासनाने निर्णय लावावा। तर जो विद्यार्थी आहेत ना ते एकाच मागणीवर ठाम आहेत की सेट भवनच्या बाहेर ते बसलेत, निकाल जो आहे तो त्यामुळे जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान, 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं नुकसान जे आहे ते होते आणि जो निकाल आहे तो लवकरात लवकर लावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं या सेट भवनाबाहेर आंदोलन सुरू केलेलं पाहायला मिळतं। ठीक आहे अभिजित, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। गेवराई या ठिकाणी काल लक्ष्मण हाके आणि विजय सिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। त्यानंतर गेवराईमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। गेवराईमध्ये झालेल्या राड्यानंतर लक्ष्मण हाके वडीगोद्री इथे मुक्कामी आहेत आणि अंतरवाली सराटी वडीगोद्रीपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे। त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अंतरवाली फाट्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। गेवराईत झालेल्या राड्यानंतर आंतरवाली फाट्यावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती आणि त्यानंतर दोन्ही कार्यकर्ते जे आहे ते आमने सामने आले होते आणि त्यानंतर लक्ष्मण हाके जे आहे ते वडीगोद्री या ठिकाणी मुक्कामी आलेले आहेत। आणि आज जर बघितलं तर आपण याच ठिकाणाहून अंतरवाली 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि याच ठिकाणाहून जरांगे यांचा मोर्चा उद्या निघणार आहे। त्यामुळे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच राज्यभरातला मराठा आंदोलक जो आहे तो अंतरवाली सराटीकडे येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी अंतरवाली फाट्यावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाके सुद्धा वडीगोद्री या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि त्यामुळं या दोन्ही ओबीसी आणि मराठा या दोघांच्याही वादामध्ये कायदा व सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा या ठिकाणी मोठा प्रयत्न आहे। आणि त्यामुळे आता जरांगे पाटील जे आहे ते आता उद्या मोर्चा काढणार आहेत आणि त्यामुळे मोर्चा कशा पद्धतीने निघतो याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत,
आंतरवाली सराटी.